Good morning, student. Good morning, friends. Today's our topic is strength of gentleness. सभ्यताची ताकद काय आहे ते. आणि आज आपण थोडंसं न्यू पॅटर्न बघणार आहे इंग्लिश शिकण्यासाठी. लर्न इंग्लिश थ्रू मोरल स्टोरी. जे पण छोटे छोटे मोरल स्टोरी आहे त्याच्या थ्रू आपण काय करणार आहे, इंग्लिश शिकणार आहे. ठीक आहे. तर माझं नाव सचिन चव्हाण. मी प्रोफेसर आहे IIT कॉलेज कन्नडला, इंजिनिअरिंग कॉलेजला. तर आपलं आजचं टॉपिक आहे की सभ्यताची ताकद काय आहे ते मोरल स्टोरीमधून आपण शिकणार आहे. पुढच्या PPTमध्ये आपण डीपमध्ये बघतोय. जर तुम्हाला खरोखर जर इंग्लिश शिकायचं असेल प्रॅक्टिकली थ्रू द स्टोरी, थ्रू द न्यूज, विदाउट एनी लर्निंग द ग्रामर थेरी ग्रामर्स, देन जॉईन अस. ओके. सो आपण नेक्स्ट PPTला स्टार्ट करूया. डिटेल्समध्ये काय आहे बघूया आपण. तर डिटेल्समध्ये द स्ट्रेंथ ऑफ जंटलनेस म्हणजे काय की जंटलनेस म्हणजे सभ्यताची ताकद. स्ट्रेंथ म्हणजे काय, ताकद किंवा एक स्ट्रॉंग पॉईंट. सभ्यताची स्ट्रॉंग पॉईंट काय आहे ते आपण बघणार आहे. सो आपण पहिले एक पॅराग्राफ रीडिंग करून घेऊया. त्याच्यानंतर आपण काय करूया की त्याचं एक्सप्लेनेशन, तिथलचं ग्रामर सगळं पिकअप करूया. देर वॉज वन्स अ kind of a misunderstanding between the sun and the wind. The wind boats itself, I am the most powerful of all natural forces. I can uproot trees, I can sweep away houses, I can even reshape the mountains by the corroding them. You can only next to me in powers. ठीक आहे. आता ह्या पॅराग्राफवरून आपल्याला काय समजलं आहे की आपण थोडं मिनिंग वाईज आणि आपण व्हॉकॅब्युलरी वाईज जाऊया. की देर म्हणजे काय असतं, की देर म्हणजे तेथे. ठीक आहे, कुठं तिथं. देर वॉज वन्स. आता देर वॉज वन्स म्हणजे काय, एकेकाळी अ काइंड ऑफ मिसअंडरस्टँडिंग. काइंड म्हणजे काय, काही प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज. मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय, गैरसमज झाला. बिटवीन कोणाकोणामध्ये, च्यामध्ये जेव्हा वापरतो आपण त्याला आपण काय म्हणतो, बिटवीन कोणामध्ये झालेले ते, द सन अँड द वाईन. सन म्हणजे सूर्य आणि वाईन म्हणजे काय, वारा. द वाईन म्हणजे काय, वारा. कोणाकोणामध्ये, अँड म्हणजे आणि, सन आणि वारामध्ये. बिटवीन म्हणजे च्यामध्ये. ठीक आहे. मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय झालं आहे, गैरसमज. ठीक आहे. आता इथं काय वापरलं आहे आपण, वॉज का वापरलं आहे की ते झालेलं आहे ऑलरेडी, म्हणजे पास्टमध्ये आहे, त्यामुळं आपण त्याला वॉज. देर म्हणजे तिथं. ठीक आहे. देर वॉज वन्स म्हणजे एकेकाळी. ठीक आहे. काइंड म्हणजे काय, च्या प्रकारचे आपण जे म्हणतो ना ते. देर वॉज वन्स काइंड ऑफ मिसअंडरस्टँडिंग बिटवीन द सन अँड वाईन. एक मिसअंडरस्टँडिंग झालेली, ते आपण आता पुढं बघूया काय मिसअंडरस्टँडिंग आहे. द वाईन बोट्स इटसेल्फ. द वाईन बोट इटसेल्फ म्हणजे काय, तो वाईंड म्हणजे वारा हा स्वतःला वाहून नेऊन सांगतो. बोट्स म्हणजे काय की बोट्स म्हणजे नौका. त्याचं नौका असं पूर्ण हे करून कॉन्फिडन्सली सांगतो. आय एम द मोस्ट पॉवरफुल ऑफ नॅचरल फोर्सेस. आय एम म्हणजे मी. आय एम मोस्ट म्हणजे काय, मोस्ट म्हणजे सर्वात जास्त. पॉवरफुल ऑफ नॅचरल फोर्सेस. जेवढे पण नॅचरल फोर्सेस आहे, जसं की हवा, वारा, पाणी, जे पण काही आहे ते सगळ्या नॅचरल फोर्सेसमध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण आहे, मी. वाईंड असं स्वतःचं म्हणणं आहे. सो नेक्स्ट काय आहे, आय कॅन. नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक. नॅचरल फोर्सेस म्हणजे नैसर्गिक शक्ती जे पण आहे ते. ठीक आहे. इटसेल्फ म्हणजे काय, स्वतःला. फोर्सेस म्हणजे काय, शक्ती. आय कॅन अप्रूट ट्रीज. आय कॅन. आता आय कॅन म्हणजे काय की मी करू शकतो. आय कॅन अप्रूट ट्रीज. अप्रूट म्हणजे काय, अप्रूट म्हणजे उखडणे किंवा उपटणे. ट्रीज म्हणजे काय, झाडं. मी झाडांना उकडू शकतो माझ्या हवाच्या फोर्सने. आय कॅन स्वीप अवे हाऊसेस म्हणजे स्वीप म्हणजे काय, स्वीप म्हणजे झाडून. ठीक आहे. झाडणे जे असतं ना, की मी घरांना असं झाडून एका ठिकाणाहून अवे म्हणजे काय, नेऊ शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाडून नेऊ शकतो. ठीक आहे. आय कॅन करू शकतो म्हणजे आय कॅन म्हणजे करू शकतो. ठीक आहे. आय कॅन इवन म्हणजे अजून हे पण करू शकतो. काय की रिसेप द माउंटेन्स. रिसेप म्हणजे काय, रिसेप म्हणजे आकार बदलणे. द माउंटेन्स बाय द कोरंडिंग देम. ठीक आहे.
कोरोंड म्हणजे काय, गंज. ठीक आहे, की त्यांना मी माउंटेन्सला सुद्धा काय करू शकतो, रिसेप देऊ शकतो माझ्या हव्याच्या ताकदने. ठीक आहे, किंवा वाऱ्याच्या ताकदने. यू कॅन ओनली नेक्स्ट टू मी इन पॉवर्स. फक्त त्यांचं काय म्हणे की यू म्हणजे तू. ठीक आहे, कोणाला म्हणतोय तो आता, सूर्याला. यू कॅन म्हणजे असू शकतो असं त्याचं म्हणणं आहे. यू कॅन ओनली नेक्स्ट टू मी इन द पॉवर्स. पॉवर्स म्हणजे काय म्हटलं आपण, जे ताकद आहे की त्याच्या नैसर्गिक ताकदानुसार नॅचरल फोर्सेसनुसार, की तुम्ही फक्त माझ्यापेक्षा काय असू शकता, नेक्स्ट टू मी म्हणजे काय, माझ्यापेक्षा जास्त असू शकतात, माझ्या समोर असू शकतात, माझ्या इक्वली असू शकतात, असं कोणाचं म्हणणं आहे. वाईंड म्हणजे काय, वाऱ्याचा. द वाईंड म्हणजे वाऱ्याचं असं म्हणणं आहे. द सन वॉज, नेक्स्ट पॅरम काय आहे, द सन वॉज ऑल द टाइम स्माइलिंग. द सन वॉज, सूर्य काय करत होता, ऑल द टाइम स्माइलिंग म्हणजे तो हसत होता. जेव्हा जेव्हा वारा त्याला अशा या गोष्टी सांगत होता, सन काय करत होता, ऑल द टाइम काय करत होता, वॉज. सन वॉज म्हणजे काय, तो हसत होता. धिस एनर्जेड म्हणजे काय, की संतप्त. द वाईंड फादर. ठीक आहे, जो संतप्त म्हणजे जो जो चिडचिडापणा वाईंडचा आहे तो फर्दर म्हणजे अजून. कॅन वी हॅव कॉम्पिटिशन टू प्रूव्ह अवर स्ट्रेंथ. असं कोण म्हणतोय आता, वारा. कॅन काय आपण करू शकतो, व कॅन म्हणजे करू शकतो, वी म्हणजे आपण. ठीक आहे, आम्ही. वी हॅव अ कॉम्पिटिशन्स, आपल्याला एक कॉम्पिटिशन ठेवू शकतो टू प्रूव्ह अवर स्ट्रेंथ. प्रूव्ह म्हणजे काय, की आपली ताकद दाखवण्यासाठी. आवर म्हणजे काय, आपली ताकद दाखवण्यासाठी एक कॉम्पिटिशन आपण घेऊ शकतो. कॅन वी हॅव कॉम्पिटिशन टू प्रूव्ह अवर स्ट्रेंथ. आस्क द वाईंड. आस्क म्हणजे काय, विचारला. आस्क म्हणजे ऑलरेडी विचारला, आस्क्ड आहे ना. द वाइंड कोणी विचारला, हा वाइंड. ठीक आहे, आता याच्यात काय आहे की देर केम अँड ओल्ड मॅन. देर केम, आता कम जो आहे ना, कम म्हणजे येणे, आणि केम म्हणजे पास्टमध्ये तिथे एक येत होता. कोण होता, देर केम अँड. आता ओ मुळं काय लागलं इथं, अँड लागलं. ठीक आहे, अँड ओल्ड मॅन. ओल्ड म्हणजे काय, एक म्हातारा माणूस. क्लचिंग म्हणजे काय, क्लचिंग म्हणजे पकडणे. क्लचिंग म्हणजे काय, पकडणे. ठीक आहे, क्लचिंग हिज म्हणजे ही म्हणजे तो, आणि हिज म्हणजे त्याच्या ओव्हरकोट. ओव्हरकोट म्हणजे काय, जो इन द कोल्ड. आता इन द कोल्ड म्हणजे काय, की थंडीच्या दिवसामध्ये तो जो वरचा कोट असतो त्याला तो क्लचिंग म्हणजे काय, पकडून होता. ठीक आहे, देर एक माणूस आला आणि तो काय करत होता, त्याचा कोटला पकडून होता. द वाइंड टूक इट्स चान्स सेड. द वाइंड टूक, आता टूक म्हणजे काय, की त्याने वाइंडने बघितलं. जेव्हा आपण पास्टमध्ये सेकंड फॉर्ममध्ये टूक वापरतो, बघणेला. ठीक आहे, तर टूक इट्स चान्स सेड, आणि त्याचा एक चान्स त्याला मिळाला. आणि सेड द वाइंड सेड म्हणजे काय, त्याने वाइंडने सांगितलं. ओके, ठीक आहे, हिअर इज द कॉम्पिटिशन. ठीक आहे, हिअर इज द कॉम्पिटिशन. आता इथं काय आहे, आपली कॉम्पिटिशन आहे. हिअर म्हणजे इथं आपली कॉम्पिटिशन आहे. कोणाला बघून म्हटलं, तो ओल्ड मॅन, एक म्हाताऱ्या माणसाला बघून. द वन हू इज ॲबल टू मेक धिस ओल्ड मॅन रिमूव्ह हिज ओव्हरकोट. काय आहे की द वन हू इज म्हणजे आपल्या दोघांपैकी एक. वन हू म्हणजे कोण. ठीक आहे, इज ॲबल म्हणजे काय, की तो करू शकतो. टू मेक हिज ओल्ड मॅन रिमूव्ह. टू मेक धिस हे करू शकतो. ओल्ड मॅन रिमूव्ह म्हणजे काय, रिमूव्ह म्हणजे काढणे. ओल्ड मॅन म्हणजे म्हाताऱ्याचा हिज ओव्हरकोट, जो वरचा त्याचं जॉकेट आहे तो जो काढून दाखवेल. इज द मोस्ट पॉवरफुल अस. तो आपल्यापैकी काय असणार आहे, पॉवरफुल असणार आहे. व्हॉट डू यू से. तो त्याला प्रश्न विचारतो की तुमचं काय म्हणणं आहे. व्हॉट डू यू से. व्हॉट म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे. यू से तुमचं म्हणणं काय आहे. इथं काय आहे, त्यांचा प्रश्न विचारलाय. कोणी विचारलाय, वाईंडनं म्हणजे वाऱ्याने विचारलंय सनला, की जो आपल्या दोघांपैकी जो पॉवरफुल असेल तो या म्हाताऱ्या माणसाचा काय काढू शकतो, जॉकेट काढू शकतो. काढणे म्हणजे काय, रिमूव्ह करू शकतो. ओव्हरकोट म्हणजे काय, वरचा जॉकेट, कपड्यावरचा जॉकेट. ओके. द सन ऑल्सो ॲक्सेप्टेड म्हणजे काय, की सूर्याने पण काय केलं, ॲक्सेप्ट केलं.
ऑल्सो म्हणजे त्यांनी पण ॲक्सेप्टेड. हां, आता इथं काय आहे की त्यांनी ॲक्सेप्ट केलं टू दिस कॉम्पिटिशन, ह्या कॉम्पिटिशनला त्यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं. द वाईन वॉज फोर्स टू गो. ठीक आहे, आणि वाईननं काय केलं, ते वाईन वॉज फोर्स टू गो म्हणजे त्या वाईनने स्टार्ट केलं त्याचं ब्लोईंग, हवाचं जो चालू असतो तो चालू केला. स्टार्टेड टू ब्लो. ब्लो म्हणजे काय ब्लो म्हणजे वाहने, वाहून. ठीक आहे, वाहून नेण्याला जे म्हणतो ना त्याला ब्लोईंग म्हणतो आपण. इट स्टार्टेड म्हणजे त्यांनी ऑलरेडी काय केलं, स्टार्ट केलं. टू ब्लो, कॉम्पिटिशन आता चालू झाले. स्टार्टेड टू ब्लो. द ओल्ड मॅन क्लच्ड. द ओल्ड मॅन क्लच हिज ओव्हरकोट अ बिट टायटर. आता बघा काय की ओल्ड मॅन म्हणजे काय, म्हातारा. क्लच म्हणजे काय, आपण पकडणे म्हणतो. हिज ओव्हरकोट म्हणजे हिज म्हणजे त्याचा जो वरचा जॉकेट आहे तो, ओव्हरकोट म्हणजे जॉकेट. अ बीट टायटर. आता बीट म्हणजे काय, बीट टायटर म्हणजे थोडासा, बीट म्हणजे काय थोडा, आणि टायटर म्हणजे काय घट्ट, थोडंसं घट्ट पकडलं. का, कारण की हवा चालू झाल्यामुळं त्याने थोडंसं घट्ट पकडलं. द वाइंड ब्ल्यू हार्डर. ठीक आहे, आता ब्लो म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, वाहून नेणं. ठीक आहे, आणि ब्ल्यू म्हणजे पण तोच आहे. द वाइंड ब्ल्यू हार्डर म्हणजे थोडंसं त्याने हार्ड केलं, म्हणजे काय केलं, त्याला वाढवलं, अजून जास्त वाढवलं. ब्ल्यू म्हणजे हवाला अजून वाहनं चालू केलं. द ओल्ड मॅन क्लच स्टील हार्डर. ठीक आहे, तर म्हाताऱ्या माणसाने काय केलं, क्लच म्हणजे काय म्हटलं होतं, क्लच म्हणजे पकडलं. स्टील म्हणजे तो अजून पकडून होता. हार्डर म्हणजे थोडंसं बी टायटर होतं ना, म्हणजे थोडंसं हार्ड हे पकडलं होतं टाईट, आता त्यांनी जास्त घट्ट पकडलं. द एनरेज वाइंड म्हणजे एनरेज म्हणजे काय म्हटलं आपण, संतप्त म्हणजे जो चिडलेला हवा होता तो ब्ल्यू विथ अ होलिंग साऊंड. हाऊलिंग साऊंड म्हणजे हाऊलिंग म्हणजे काय, रडण्याच्या. हाऊलिंग म्हणजे काय, रडण्याचा साऊंड. द एनरेज वाइंड ब्ल्यू विथ द हाऊलिंग साऊंड. ओ ओ ओ ओ. ठीक आहे, जे रडण्याचं साऊंड असतात ना त्याप्रमाणे हवा असं एकदम जोराने वाहू लागला. द ओल्ड मॅन ग्रम्ब्लेड टू हिमसेल्फ. ग्रम्ब्लेड म्हणजे काय हिमसेल्फ. वॉट इज, त्यांनी स्वतःला एक बडबडत म्हटलं, वॉट अ नॅस्टी वाईंड. ठीक आहे, व्हॉट म्हणजे काय, म्हणजे एक नॅस्टी म्हणजे काय, चिडखोर. काय चिडखोर हवा आहे. अँड क्लच हिज ओव्हरकोट इवन टायटर म्हणजे आता इथं काय केलं त्यांनी, हार्डर घट्ट पकडलं होतं. क्लच म्हणजे पकडणे. ठीक आहे, हिज ओव्हरकोट इवन टायटर अजून जास्त त्यांनी काय केलं, घट्ट पकडलं. दे डिसअपॉइंटेड वाईंड गेव अप अँड सेड. जो डिसअपॉइंट झाला कोण, वाईंड, आणि गिव अप म्हणजे त्यांनी सोडलं. अँड सेड कोणाला सांगितलं, सनला. त्यांनी गिवअप केलं. गिवअप म्हणजे काय, सोडून दिलं, हार मानली. गिवअप म्हणजे काय, हार मानली. डिसअपॉइंट झाला, एक नाराज झाला. आणि सेड म्हणजे सांगितलं कोणाला, सूर्याला. द सन दिस इज युअर टर्न. सूर्य हा तुमचं काय आहे, टर्न्स आहे, तुमचं वेळ आहे. टर्न्स म्हणजे काय, ही तुमची बारी. टर्न्स म्हणजे काय, आता माझी बारी संपली, आता तुझी बारी. नाव द सन लुक ॲट द ओल्ड मॅन. आणि नंतर सूर्याने काय केलं, नाव, आणि सूर्याने आता काय केलं, आता नाव म्हणजे आता. द सूर्याने आता काय केलं, सन लुक म्हणजे काय, त्याच्याकडे बघितलं. ॲट द ओल्ड मॅन, आता हे सगळं पास्टमध्ये चालू आहे ना, त्यामुळे लुक्ड आलं. ॲट द कोणाकडे, ॲट द म्हणजे कोणाकडे, ओल्ड मॅन म्हणजे म्हाताऱ्या माणसाकडे. आणि स्टार्टेड टू स्प्रेड अ स्माइलिंग रेज. आणि काय केलं, जे थंडीचे दिवस होतं तिथं हळूहळू थोडंसं जे कवळे ऊन असतात, रेज असतात सूर्याचे, ते किरण सोडायला स्टार्ट केलं. द ओल्ड मॅन सेड टू हिमसेल्फ. स्वतःला सांगितलं कोणी, ओल्ड मॅनने, नाव आय एम अ फिलिंग बेटर म्हणजे जो थंडीत हवामध्ये जो पडून होता जॉकेट घालून, तो आता काय म्हणतोय की आता मला थोडंसं बरं वाटतंय. कशामुळं, कवळ्या सूर्याच्या किरणामुळं. नाव आय एम अ फिलिंग बेटर. नाव आय एम फिलिंग बेटर म्हणजे काय, आता मला बरं वाटतंय. अँड ही लुझेंड हिज ग्रीप. आणि काय केला, तो टाईट पकडून होता ना कोणाला, त्याच्या ओव्हरकोट म्हणजे जॅकेटला, ग्रीप ओव्हर हिज ओव्हरकोट. लूज म्हणजे काय, लुझेन म्हणजे सोडला, हळूचकून सोडलं. हिज ग्रीप ओव्हर हिज ओव्हरकोट. जसं सूर्याने कवळे किरण टाकायला लागलं, त्याने म्हणजे टाईट पकडून होता तो सोडून टाकला. द सन स्माइल्ड. सूर्याने स्माइल केलं. स्टील सम मोर आणि थोडंसं किरणाचं काय केलं, वाढवले अजून. ठीक आहे, तीव्रता वाढवली. द ओल्ड मॅन वॉज फिलिंग वॉर्म्थ. ठीक आहे, द ओल्ड मॅन वॉज फिलिंग
ओल्ड मॅन कसं फील करत होता, वाज म्हणजे करत होता, फील म्हणजे त्याला भासत होता, वार्मथ म्हणजे काय, उबदार, ठीक आहे, उबदार वाटत होता. विथिन अँड स्लोली रिमूव्ह हिज ओव्हरकोट, आता त्याला गरमी व्हायला लागली म्हणून त्याने काय रिमूव्ह म्हणजे काढलं, ठीक आहे, स्लोली म्हणजे हळूहळू त्याने त्याचं वरचा कोट काढला. द सन टर्न अँड सेड टू द वाईन, आणि सननी टर्न केला वाईनकडे, चेहरा फिरवलं आणि सांगितलं, माय डिअर वाईन, माझा प्रिय मित्र हवा, समटाइम्स जेंटलनेस प्रूव्ज मोर पॉवरफुल दॅन हार्नेस, ठीक आहे, हर्सनेस, ठीक आहे. समटाइम्स म्हणजे काही वेळा जेंटलनेस म्हणजे काय, सभ्यता, प्रूव्ज मोर पॉवरफुल, प्रूव्ज म्हणजे काय, हे दाखवते, प्रूव्ह म्हणजे करून दाखवते की जास्त ताकदवर कोण असतो, सभ्यता ही जास्त ताकदवर असते. देन हर्सनेस म्हणजे काय, हर्सनेस म्हणजे कठोरपणापेक्षा जेंटलनेस, सभ्यता ही काय असते म्हणजे नर्म, आपलं सभ्यता ही काय असते, चांगली बेटर ठरते, पॉवरफुल ठरते. द वाईन ॲडमिटेड म्हणजे काय, हवाने काय केलं, हे ॲडमिट केलं, ॲडमिट म्हणजे ॲक्सेप्ट केलं, की मान्य केलं, इट्स फेलियर अँड, हे त्याचं फेलियर आहे, अँड लर्न अ व्हॅल्युएबल लेसन फ्रॉम द सन, आणि त्याने काय केलं, त्या सनपासून काय केलं, व्हॅल्युएबल लेसन शिकून घेतलं, म्हणजे त्याने एक धडा शिकला आपला आयुष्यामध्ये, की सभ्यता पण एक काय असते, पॉवरफुल गोष्टी असते, हार्डनेस आणि हार्डनेसपेक्षा, कठोरपणापेक्षा. त्याच्यात मोरल स्टोरीमध्ये काय काय, की समटाइम्स जेंटलनेस प्रूव्ज म्हणजे सभ्यता हे जास्त मोर पॉवरफुल दॅन द हर्सनेस म्हणजे काय, कठोरपणापेक्षा नरमाईपणा हे जास्त पॉवरफुल असतं काही टायमाला. धन्यवाद मित्रांनो. अशीच जर तुम्हाला मोरल स्टोरी आणि न्यूजमधून इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा, आणि कंटिन्यू व्हिडिओ बघून तुम्हाला इंग्लिश शिकता येणार हे मी गॅरंटीनं सांगू शकतो. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.